कैसा हो? अच्छा या अत्यंत महत्त्वाच्या सभेचे प्रमुख अतिथी आणि तुम्हा सगळ्यांचे मार्गदर्शक एकनाथ खडसे महाराष्ट्राच्या विधानसभेचे मुक्ताईनगर मतदारसंघाच्या उमेदवार सौ रेणुकाताई खडसे, भुसावळचे उमेदवार डॉक्टर मानवतकर, रावेरचे उमेदवार ॲडव्होकेट धनंजय चौधरी या ठिकाणी उपस्थित असलेले माजी आमदार श्रीदादा चौधरी, पक्षाचे अध्यक्ष प्रमोद पाटील, काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप देशमुख, रवींद्र भैया पाटील, माजी आमदार अरविंद पाटील, जगदीश पाटील, उदय पाटील, मनोहर खैरनार, विनोद कराळ, अजित मलिक, संतोष राजपुरे आणि व्यासपीठाचे सगळे मान्यवर उपस्थित बंधू भगिनींनो, बऱ्याच दिवसातून आज मुक्ताईनगरला येण्याची संधी मिळाली. मध्यंतरी काही ना काही कामाच्यासाठी आलो होतो, पण एवढ्या विशाल सभेला संबोधित करण्याची संधी आज तुम्ही मित्रांनी दिली. मला आठवत आहे एकेकाळी वर्ष खूप होऊन गेली. महाराष्ट्रामध्ये मी तरुणांच्यामध्ये काम करत होतो. महाराष्ट्राच्या युवक काँग्रेसची जबाबदारी माझ्याकडे होती आणि त्यावेळेला महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात जाणं, प्रत्येक तालुक्यात जाणं, कार्यकर्त्यांची सुसंवाद साधणं हे काम मी करत असे. आणि मला आठवतं आहे तुमच्यापैकी अनेक लोकांना कदाचित नाव माहीत नसेल, त्या काळात मी जळगावला यायचो, काँग्रेस हाऊसवर उतरायचो आणि जिल्ह्यामध्ये पक्षाच्या कामाच्यासाठी जात असे. काळकर काका नावाचे ग्रस्त होते, ते काँग्रेस ऑफिस बघायचे आणि काळकर आम्हा लोकांना घेऊन जिल्ह्यात जायचे आणि त्यांच्याबरोबर रोजगार असेल, मुक्ताईनगर असेल, या सगळ्या परिसरामध्ये मला स्वतःला येण्याची संधी मिळाली. पण आज या ठिकाणी आल्याच्या नंतर आनंद एका गोष्टीचा आहे, महाराष्ट्राची नवीन पिढी राज्याचा कारभार चालवण्याच्यासाठी एकनाथ असतील, मी असेल, रवींद्र भैया असतील, गुलाबराव असतील, अनेक वडीलधारी लोकांनी त्यांना प्रोत्साहित करायचा निर्णय घेतला. आज त्यांच्या निवडणुकीच्यासाठी संबोधित करण्याच्यासाठी आज मी या ठिकाणी आलेलो आहे. त्याच्यामध्ये रोहितभाई असतील, राजेश मांडवकर असतील, ॲडव्होकेट धनंजय चौधरी असतील, ही सगळी नवी पिढी आहे. म्हणजे एका काळामध्ये हा जिल्हा म्हणण्याच्या नंतर आम्हा लोकांच्या निर्देशावर बाबासाहेब मधुकरराव चौधरी असायचे, के एम भाऊसाहेब, के एम बापूसाहेब यांची नावं असायची. सरकाराच्या क्षेत्रामध्ये अतिशय उत्तम ज्यांनी काम केलं ते प्रल्हादराव पाटील असायचे. आणि या सगळ्या लोकांनी एक प्रकारची दिशा विधायक रस्त्यानं या भागातल्या लोकांना सतत दिली. असा तोच किस्सा, तोच दृष्टिकोन ठेवून ही नवी पिढी तुम्हा सगळ्यांच्या हिताची जपणूक करण्यासाठी आज आलेली आहे. माझी तुम्हा सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे की या तिघांनी मताने विजयी करा आणि दुसऱ्या जिल्ह्याचं नाव व्यक्त करा. ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची निवडणूक आहे.
7-8 महिन्याच्या पूर्वी देशाच्या लोकसभेची निवडणूक झाली. चांगला अनुभव आपल्याला महाराष्ट्रात आला. जळगाव जिल्हा थोडं मागं राहिला. ती निवडणूक अतिशय महत्त्वाची होती. देशाचा कारभार कोणी कसा चालवायचा याचा विचार झाल्याच्या पुढे होता. नरेंद्र मोदी देशाचे प्रधानमंत्री ठिकठिकाणी जाऊन सांगत होते की आम्हाला 400 जागा द्या, 400 पार. कारभार चालवण्याच्यासाठी 400 जागांची आवश्यकता नाही. पण मोदी साहेबांच्या मनामध्ये नक्की काय याची शंका अनेकांच्या मनामध्ये येत होती. ते सतत 400 पार ही घोषणा देत होते. शंका ही होती की या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना दिली, त्या घटनेवर हल्ला होण्याची शक्यता अधिक संख्या कोणाच्याही हातामध्ये असली तर नाकारता येत नाही. आणि ती शंका या देशाच्या अनेक लोकांच्या मनात होती. आणि त्याचे कारण आहेत. मोदी साहेब 400ची गोष्ट करत होते. त्यांचे एक सरकारी मंत्री होते केंद्र सरकारमध्ये, राज्यमंत्री होते. आणि ते सरकारी कर्नाटकमध्ये होते. त्यांचं नाव शेठ हेगडे. हेगडेंनी त्या काळात भाषण केलं की आम्हाला या देशाची घटना जी आहे त्याच्यात परिवर्तन करायचं आहे. आणि ते करायचं असेल तर 400 जागा मिळाल्या पाहिजेत. त्यांच्याच पक्षाच्या राजस्थानमधल्या एक विद्या नावाच्या भगिनी पार्लमेंटच्या मेंबर त्या जाहीरपणाने सांगत होत्या की मोदी साहेबांना घटनेत दुरुस्ती करायची आहे आणि ती करायची असेल तर 400 जागा पाहिजेत. उत्तर प्रदेशमध्ये त्यांचे सरकारी हेच सांगत होते. आणि मग एक मोठं संकट सर्व देशावर येईल अशी स्थिती होती. आम्ही विचार केला. देशाचे महत्त्वाचे विरोधी पक्षाचे लोक एकत्रित केले. सोनिया गांधी होत्या, राहुल गांधी होत्या, दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल होते, मी स्वतः होतो, कम्युनिस्ट पार्टीचे नेता होते, DMKचे तामिळनाडूचे मुख्यमंत्री होते, केरळमधले कम्युनिस्ट पार्टीचे मुख्यमंत्री होते. आम्ही सगळे एकत्र बसलो, चर्चा केली आणि आम्हाला लोकांची खात्री झाली की 400 जागा घेऊन देशाची घटना आहे, संविधान आहे, त्याच्यावर हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि त्यामध्ये ही घटना वाचवायची असेल तर आपल्याला एकत्र यावं लागेल, निवडणुकीला एकत्र सामोरं जावं लागेल. आणि त्या पद्धतीने निवडणूक लढलो. महाराष्ट्रामध्ये चित्र वेगळं होतं. महाराष्ट्रामध्ये 5 वर्षाच्या पूर्वी ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेला काँग्रेस पक्षाला 1 जागा मिळाली, राष्ट्रवादीला 4 जागा मिळाल्या. एवढ्या कमी जागा कधी मिळाल्या नव्हत्या. आणि ही अवस्था होती. ही लक्षात घेऊन महाराष्ट्रामध्ये आम्ही लोकांनी ठरवलं की एकत्र येऊया. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालचा शिवसेना होती, राहुल गांधींचा काँग्रेस पक्ष होता, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष होता. आम्ही सगळे एकत्र आलो आणि निवडणुकीला सामोरं जायचा निकाल घेतला. मला अभिमान वाटतो तुम्हाला लोकांचा की महाराष्ट्राच्या जनतेनं लोकशाहीवर, संविधानावर संकट येण्याची जी भूमिका आम्ही मान्यच होतो तेव्हा पाठिंबा दिला. आणि याच महाराष्ट्रामध्ये 48 खासदारांची जागा ही असताना त्याच्या 31 ठिकाणी आम्हा लोकांना तुम्ही लोकांनी निवडून दिलं आणि एक नवीन राजकारण सुरू केलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फक्त 10 जागा लढवल्या. त्या 10च्या 8 जागा तुम्ही लोकांनी निवडून दिल्या. आणि सगळं काम तुम्ही लोकांनी केलं. आणि त्याचं महत्त्वाचं कारण देशाची लोकशाही, देशाचं संविधान हे टिकावं यासाठी तुम्हाला लोकांचा आग्रह होता. ती निवडणूक झाली, विधानसभेची निवडणूक आली. आणि ती निवडणूक आपल्या दृष्टीनं, महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची. गेले काही वर्ष राज्याचं सत्ताकरण हे भाजपच्या हातात आहे. आज शिंदे मुख्यमंत्री आहेत,
याच्या आधी देवेंद्र मुख्यमंत्री होते, सत्ता त्यांच्या हातामध्ये होती. आणि आपण पाहिलं की या सगळ्या काळामध्ये महाराष्ट्रातील जनतेचे प्रश्न सोडवण्याच्यासाठी सत्तेचा वापर किती केला. महाराष्ट्राचं दुर्दैवानं वैशिष्ट्य दुसरं निघालं. आज या राज्यामध्ये, या देशामध्ये काळ्या ऐशी प्रामाणिक राहणारा हा बळीराजा या राज्यात संकटात आला. जो राम लागतो, उत्पादन वाढवतो, मग ते ज्वारीचं असेल, वाजरीचं असेल, धानाचं असेल, प्रत्येक गोष्टीमध्ये लोकांच्या भुकेचा प्रश्न सोडवता तो महाराष्ट्राचा बळीराजा अडचणीत होता. आपण बघितलं शेतकऱ्यांची आत्महत्या हे दुखणं महाराष्ट्राच्या दृष्टीनं अतिशय गंभीर दुखणं होतं. आज 2 दिवसापूर्वी एका वर्तमानपत्रामध्ये बातमी होती की गेल्या 6-8 महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये 850 लोकांनी आत्महत्या केली आणि हे सगळे शेतकरी होते. का शेतकरी जीव देतो? आम्ही खोलामध्ये गेलो, चौकशी केली. मला असंच आहे की यवतमाळ जिल्ह्यामध्ये एखादी आत्महत्या केली होती, शेतकरी कुटुंबाचा होता. आम्ही जेव्हा गेलो त्या गावी माहिती घेतली, कुटुंबाच्या लोकांना भेटलो आणि त्यांनी सांगितलं की आमच्या घराचा करता माणूस जीव देऊन गेला. विचारलं त्याच्या पत्नीला, माऊली तुझ्या नवऱ्याने जीव का दिला? सगळं त्यांनी सांगितलं मुलीचं लग्न ठरलं होतं, मुलगा 10वी शिकत होता, घरामध्ये दुसरं काही नव्हतं, करता पोलीस नवरा होता, कपाशीचं पीक त्यांनी घेतलं, त्यासाठी कर्ज काढलं आणि कर्ज काढून कपाशी आल्याच्या नंतर अतिवृष्टी झाली आणि पीक उद्ध्वस्त झालं. दुसऱ्या वर्षी पुन्हा कपाशीचं पीक घेतलं, लाल्या रोग पडला आणि पीक उद्ध्वस्त झालं. पीक गेलं, पण त्या पिकाच्यासाठी बियाणं औषधाच्यासाठी बँकेचं आणि सावकाराचं कर्ज जे घेतलं ते कर्जवरचं डोक्यावर राहिलं. आणि ती फेडायची ताकद माऊली सांगत होती माझ्या नवऱ्याची होती. ताकद नसल्यामुळं, पैसे न फेडल्यामुळं वसुली अधिकारी आला, सावकार आला, घराची भांडी कुंडी बाहेर काढली, अभिचा पंचनामा केला. माझ्या नवऱ्याला हे सहन झालं नाही, मुलीचं ठरलेलं लग्न त्यामुळं मोडलं आणि ही गोष्ट त्याला सहन झाली नाही. एका दिवशी बाजारात गेला, इंजिनची वाची गेली, इंजिन घेऊन घसा इंजिन ठेवला आणि जीव देऊन टाकला. कशामुळे हे घडलं सगळं? त्याला काही त्याच्या जीवाची किंमत नव्हती, मुलाबाळांच्या दिवशी आस्था नव्हती, पण त्याच्या डोक्यावरचा कर्जाचा बोजा देण्याची त्याची ताकद राहिली नाही आणि ते त्याला सहन झालं नाही, म्हणून त्यांनी जीव दिला. आज ही परिस्थिती महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या तयार व्हायला आणि त्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. आम्ही प्रयत्न करतो की त्यामधून काही ना काहीतरी नवीन कार्यक्रम हातामध्ये घेतला पाहिजे, डोक्यावरचं कर्ज कमी केलं पाहिजे. ही भूमिका आम्ही लोकांनी याच्या आधी घेतली. शेतकऱ्यांच्या डोक्यावरचं कर्ज कमी करणं, त्याशिवाय सन्मानानं जगण्याची संधी या काळाशी मान राखणाऱ्या शेतकऱ्याला कधी मिळणार नाही. आणि ते करायचं असेल तर डोक्यावरचं कर्ज माफ करण्याचा निकालसुद्धा घ्यावा लागेल. आज या देशामध्ये मोठे उद्योगपती आहेत, नावं मी घेऊ इच्छित नाही, मोठे मोठे उद्योगपती आहेत आणि त्याच्यातल्या 28 ते 30 उद्योगपतींचे जवळपास 16 लाख कोटी रुपयाचं कर्ज केंद्र सरकारने माफ केलं. 18 आणि 20 लोकांचं 16 लाख कोटीचं कर्ज माफ होऊ शकतं. आणि माझ्या शेतकऱ्यांनी कपाशीसाठी 8,000 रुपये काढलेले, खाजगी सावकाराकडनं 500 रुपये घेतले, त्याचे पैसे थकले, त्याची घरादाराची वाली बाहेर काढायची, त्याची मिळवणूक करायची, लोकांच्या तोंड दाखवायला जागा नाही ही त्याची ठेवायची. आणि हे चित्र आता या देशामध्ये घडतं आहे, या राज्यामध्ये घडतं आहे. आणि त्यासाठी मार्ग एकच आहे आणि त्यासाठी आम्ही लोकांनी ठरवलं आहे महाविकास आघाडी. महाराष्ट्राचे सगळे प्रमुख पक्ष आम्ही एकत्र बसतो
आणि असं तुमच्या होतं आणि काही मागणी करतो. 3-4 गोष्टी या आम्हाला महाराष्ट्रामध्ये करायच्या, त्यासाठी तुमची सत्ता पाहिजे. त्याच्याची पहिली गोष्ट आज सगळ्यात महत्त्वाची जी आहे आणि ती म्हणजे आम्हाला या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीनं महिला त्यांच्यासाठी एक महत्त्वाचा कार्यक्रम घ्यायचा आहे. आज महिलांच्यामध्ये अत्याचार हे दुखणं महाराष्ट्राच्या अनेक गावामध्ये ऐकायला मिळतं. त्यांच्यावर अत्याचार केले जातात. महाराष्ट्रामध्ये आज जवळपास 6,000पेक्षा जास्त मुली कुठे गायब झाले, त्यांचा पत्ता लागत नाही. हे चित्र महाराष्ट्रात घडलं. हा शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र की ज्या शिवांच्या राज्यामध्ये भगिनींची प्रतिष्ठा हे राज्याचं वैशिष्ट्य होतं. आज तुमच्या माझ्या राज्यामध्ये भगिनींच्यासाठी एक संकटाचं चित्र निर्माण झालेलं आपल्या सगळ्यांना हा बघायला मिळतं. हे करायचं असेल तर आम्ही विचार केला की महालक्ष्मी योजना, या महालक्ष्मी योजनेच्या मार्फत महिलांना दर महिन्याला 3,000 रुपये आणि महिलांना आणि त्यांच्या मुलींना शाळा कॉलेजला तालुक्याच्या ठिकाणी जायचं असेल तर एसटीचं तिकीट पडणार नाही, मोफत प्रवास हा त्यांच्यासाठी द्यायचा निकाल घेईल. शेतकरी हा तुमच्या नजर आहे. या राज्याची, या देशाची सामान्य लोकांची भुकीची गरज हा शेतकरी भागवतो आणि तो शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. त्यासाठी आम्ही सगळ्यांनी बसून एक निकाल घ्यायचं ठरवलं आहे की शेतकऱ्यांना 3 लाख रुपयापर्यंत त्यांचं कर्ज माफ करायचं आणि जे नियमित कर्ज हप्ता देतात त्यांना 50,000 रुपये त्याचा हप्ता हा द्यायचा निकाल घेतला. आज समाजामध्ये गरीब लोक आहेत, अनेक जातीचे आहेत, अनेक धर्माचे आहेत. आम्ही असा विचार करतो आहे जातीने जनगणना करायची आणि 50% आरक्षणाच्या संबंधीची जी अट आहे ती काढून टाकायची आणि आरक्षणाचा रस्ता तरुण पिढीला, सामान्य माणसाला पूर्णपणे खुला करायचा, त्याबद्दलचा विचार आम्ही केलेला आहे. आज तरुणांच्यामध्ये बेकारी आहे. मुलं शिकली, शाळा कॉलेजेस वाढल्या, शिक्षण झालं, पदवीधर झाले पण हाताला काम नाही आणि त्यामुळे निराश होत आहे. आणि त्यासाठी आम्ही विचार असा केला की जे तरुण बेरोजगार आहेत त्याच तरुणांना काम मिळेपर्यंत दर महिन्याला 4,000 रुपये आर्थिक मदत त्याला करायची, तो निकाल आम्ही घेतलेला आहे. आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आज घरामध्ये वडीलधारी लोक असतात, कोणी आजारी पडतं, दवाखान्यात जावं लागतं. आज दवाखान्यात जायचं म्हणजे, प्रायव्हेट हॉस्पिटलला जायचं म्हणजे की त्यानंतर ते बिल द्यायचं, त्यामुळे आजारच वाढतो. त्याचं सुटका करायची असेल तर आम्ही हा निकाल घेतो आहोत की 25 लाख रुपयापर्यंत लोकांचा विमा आरोग्याचा उचलायचा आणि आजारी माणसाला मोफत औषधं देता येतील याची काळजी घ्यायची. ही फारच करणं आम्ही सगळ्यांनी ठरवली. या रस्त्याने आम्ही जाऊ इच्छितो पण आम्हाला यश कधी मिळेल. आम्ही हा निर्णय घेऊ इच्छितो. त्यासंबंधीचा अधिकार, त्यासंबंधीची शक्ती तुम्ही आम्हाला उद्याच्या निवडणुकीमध्ये मताच्या मार्फत आमचे सगळे विरोधात विजयी केले तर आमच्या हातात राज्य येणार आहे आणि ते काम तुम्हाला सगळ्यांना करायचे आणि ते करण्याच्या दृष्टीनं ही निवडणूक मला अत्यंत महत्त्वाची वाटते. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना सांगतो की या निवडणुकीकडं साधी निवडणूक बघू नका. आज जे राज्यकर्ते आहेत ते तुमच्या फसल्याच्यासाठी असं न ठेवणारे राज्यकर्ते आहेत. आज जे राज्यकर्ते आहेत बेरोजगार तरुणांच्या हिताची जपणूक न करणारे आहेत. आज जे राज्यकर्ते आहेत शेतकऱ्यांच्या भल्याच्यासाठी सत्तेचा वापर करण्यासाठी कुठल्याही प्रकारची न पावलं टाकणं ही भूमिका घेणार आहेत आणि ही सत्ता हातामध्ये घेऊन उजव्या लोकांच्या हिताची जपणूक हे सूत्र अशा राज्य सदस्यांचं आहे. आणि म्हणून त्यांच्या हाताचं सत्ता काढून घेणं आणि तुम्हा लोकांच्या प्रश्नाची सोडवणूक करणाऱ्या महाविकास आघाडीच्या सहकार्यानं मोठ्या मताने विजय करणं हे काम तुम्ही लोकांनी करावं आणि त्यासाठी आम्हा लोकांची खून लक्षात ठेवावी. याचे 2 उमेदवार, त्याचा एका उमेदवाराची खून रोहिणीताईची तुतारी वाजवणारा माणूस ही खून त्याच्यामध्ये ठेवा
आणि राजेश मानवेसकर भुसावळचे उमेदवार आणि ॲडव्होकेट धनंजय चौधरी रावेरचे उमेदवार यांची वेळ हाताचा पंजा आहे. तो हाताचा पंजा लक्षात ठेवा. माझी खात्री आहे एक प्रकारचं नवीन राजकारण महाराष्ट्रामध्ये आपण सुरू करू. नव्या पिढीला योग्य रस्त्याने येऊ आणि महाराष्ट्राचे प्रश्न सोडून एक प्रकारचं प्रगतिशील महाराष्ट्र राज्य हा राज्याचा लौकिक होईल याची आपण काळजी घेऊ. त्यालाच तुमची साथ मिळेल ही अपेक्षा या ठिकाणी करतो. आणि आणखीन एक समाजसेवेवर अधिक न बोलता आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आदरणीय साहेबांना धन्यवाद. आज या ठिकाणी या आदिशक्ती मुक्ताबाईच्या भूमीमध्ये